गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 10व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत आज. तर अवनी जर आपण 8, 9, 10 असे 3 श्लोक म्हटले तर आपण मग त्याच्या पलीकडचं सुरू करूया चिंतन. ठीक आहे, गो हेड प्लीज. Yes. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः मच्चित्ता मद्गतप्राणा कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं ते उपयान्ति ते तेषामेवानुकम्पार्थं महमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. खूप सुंदर, थँक्यू अवनीताई. आपण या श्लोकांचा अर्थ बघायचा प्रयत्न करू आता. तर पहिला आपण बघूया की प्रभुपाद काय म्हणतात आपले गुरु या श्लोकांबद्दल. तर पहिला आपण 8वा श्लोक बघूया. 8व्या श्लोकामध्ये अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. ओके, त्याचा अर्थ आहे की आय एम द सोर्स ऑफ ऑल स्पिरिच्युअल आणि मटेरियल वर्ल्ड्स. एव्हरीथिंग एमनेट्स फ्रॉम मी, म्हणजे माझ्यापासून सगळं निर्माण होतं आणि माझ्यापासून सगळं त्याचा विस्तार पावतो. द वाईज हू परफेक्टली नो धिस एंगेज इन माय डिव्होशनल सर्व्हिस अँड वर्शिप मी विथ ऑल देअर हार्ट्स. तर जे वाईज म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत, ज्यांना विवेक आहे, त्या लोकांना हे कळतं आणि ते माझी भक्ती करतात असं म्हणतात. हं. तेव्हा इतिमत्वा भजनते माम बुधा भाव समन्विता, म्हणजे संपूर्ण भावानिशी ते माझं भजन करतात. तर हे प्रभुपाद म्हणतात आपल्याला, राईट. त्याच्यानंतर आपण गीताईमध्ये विनोबा आपल्याला काय म्हणतात ते बघूया. हं? आपण ह्या 10व्या अध्यायाच्या कुठल्या श्लोकापर्यंत आता 8व्यामध्ये ना. सर्वांचे मूळ माझ्यात प्रेरणा मजपासुनी हे ओळखूनी भक्तीने जाणते भजती मज. जाणते जे लोक आहेत, द वन्स हू आर नॉलेजेबल, ते माझं भजन का बरं करतात हे ओळखून भक्तीने माझं भजन करतात. कुठलं की सर्वांचं मूळ माझ्यात आणि प्रेरणा मजपासून, म्हणजे माझ्यापासूनच सगळी सृष्टी तयार होते, सगळंच माझ्यापासून तयार होतं. म्हणजे काय आहे की आपल्या स्वतःच्या जाणीवेपासूनच तर सगळं तयार होतं ना. आपली स्वतःची जाणीव जर नसली तर आपल्याला काहीच कळणार नाही. सो दॅट इज द सुप्रीम. ओके. तर इथे हे जे मज आहे, मजपासून जे म्हणतात ना कृष्ण, ते म्हणजे इट्स अवर ओन प्युअर कॉन्शियसनेस. ओके. तर तिथपासूनच सगळं सुरू होतं. इफ वी रिमेन इन दॅट, इफ अवर इंटेलेक्ट, इफ अवर इंटेलिजन्स इज सरेंडर टू दॅट, किंवा आपली जी बुद्धी आहे ना, ते फक्त ते आपलं खरं स्वरूप ओळखण्याच्या मागे आपण वापरली, तर आपण खऱ्या अर्थाने कृष्णाचे भक्त झालो असं आपण समजायला हरकत नाही. ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं मला सांगा. मी अजून, कारण की आपलं जे बंधू आहेत आपले किशोर कुलकर्णी, त्यांचा जो 8वा श्लोक आहे ना, हां, तो आता उघडला. जस्ट आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन विथ यू. लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू. 8व्या श्लोकामध्ये मुक्त छंदामध्ये काय म्हणतात किशोरजी? ते म्हणतात की मीची असे सृष्टीचा स्रोत, मजपासूनी सुरू समस्त, हे स्पष्टपणे ज्ञानी जाणती, भक्तिभावे मजसी पूजिती. ज्ञानी लोक आहेत ते माझ्यापासून सगळं सुरू होतं हे समजतात आणि त्यामुळे ते मजसी पूजिती, माझी माझी पूजा करतात. असे मी प्रभूभूत मात्रा समजता, तयासी असे निर्मिले पामीच पार्था, असे जाणती ते यथार्थेची ज्ञानी,
मला एक भावे भजावे तयानी. असे मी प्रभू भूतमात्रा समजता सगळ्या भूतमात्रांचा प्रभू मी आहे आणि त्यांना निर्मिलेलं कोणी आहे? मीच निर्मिलेलं आहे. मी निर्मिले असे म्हणजे मी निर्मिलेलं आहे पार्था. असे जाणती ते यथार्थेची ज्ञानी. यथार्थपणे असं जे जाणतात ते ज्ञानी आहेत आणि ते ज्ञानी काय करतात की मला एकभावे भजावे त्यांनी. ते लोक माझं भजन एकभावाने करतात. हा त्याचा संपूर्ण अर्थ आहे मराठीमध्ये. नाव वी आर गोइंग टू गो टू what Gnaneshwar Maharaj tells us. So let me share my screen and get into Gnaneshwari one more time. सो ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या श्लोकाबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया आपण. 8व्या श्लोकामध्ये म्हणतात की काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी तयाचिये भजनाचिये नाटी सूती मज म्हणूनी अभेदे जो भक्ती योगू तेथ शंका नाही नये खंगू करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्ठी तोची अभेदो कैसा हे जाणावया मानसा साध झाली तरी परिपेसा बोली जेल तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासूनी आघवा निर्वाहो यांचा कल्लोळमाळा अनेगा जन्म जळीची पै गा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ ऐसे आघवांची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचूनी नाही विश्वी इथे ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजती भलते थे परी साचोकारे उदिते प्रेम भावे देशकाळ वर्तमान आघवे मजसी करुनी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे ऐसेनी जे निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवूनी माते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोगो निश्चित जाण माझा. तर ह्या सगळ्या श्लोकांचा जो मराठी अर्थ आहे तो काय आहे तो आपण बघूया. 8व्या याच्यामध्ये काय आहे की भगवंत म्हणतात की मी सर्वांचं आधी कारण आहे. माझ्यापासून सर्व विश्वाची प्रवृत्ती होते. हे ज्ञान होऊन प्रेमाने युक्त असे ज्ञानी माझी भक्ती करतात. आपल्याला जोपर्यंत हे जग खरं वाटतंय ना तोपर्यंत हे सगळंच्या सगळं जग हे भगवंतापासून निर्माण झालेलं आहे अशी जर आपली भक्ती अशी आपली भावना असली आणि अशी आपली खात्री असली तर या सगळ्या जगताप्रती किंवा जगामध्ये जे जे आपल्याला काही दिसतंय जे जे काही भासतंय ते सगळंच्या सगळं ईश्वराचंच प्रकटीकरण आहे. म्हणून आपण त्याच्याबद्दल प्रेमभाव ठेवू. ईशावास्यम इदम सर्वम. पहिला हा जो मंत्र आहे ना ईशावास्य उपनिषदामधला हा एक मंत्र जरी आपल्याला कळला आणि याच्यावर समजा आपण सगळं आपलं आयुष्य बेस केलं आधारित केलं तरी पुरे. कारण अर्जुना अशा अभेद दृष्टीने मला जो भजतो त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे. अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो म्हणजे काय की सगळ्या सृष्टीमध्ये भगवंता व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे. ओनली गॉड इज नथिंग एल्स इज. ऑल्दो डिफरन्सेस आर ॲपरंट म्हणजे आपल्याला बाहेरच्या गोष्टींमध्ये भेद आहे असं वाटतं. परंतु तो भेद जो आहे तो आभासात्मक आहे. आभासात्मक म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट आपल्याला अमुक एखादी दिसते परंतु त्याचं अधिष्ठान जे आहे ना ते तर एकच आहे ना. एक्झिस्टन्स हॅपन्स टू बी द बेसिस ऑन विच एव्हरीथिंग एक्झिस्ट्स. म्हणजे आपण काय म्हणू की आता तुमच्या समोर धिस कम्प्युटर एक्झिस्ट्स ठीक आहे किंवा कम्प्युटरवर माय पिक्चर एक्झिस्ट्स किंवा इन युअर इयर्स माय व्हॉइस एक्झिस्ट्स किंवा तुमचं शरीर जे आहे दॅट ऑल्सो एक्झिस्ट्स. तर हे एक्झिस्टन्स जे आहे ना दॅट एक्झिस्टन्स इज कॉमन टू एव्हरीथिंग. म्हणजे अस्तित्व जे आहे ते जडसृष्टीला आणि चेतनसृष्टीला दोघांनाही सामान्य आहे. म्हणजे सेन्शियंट वर्ल्ड अँड इनसेन्शियंट वर्ल्ड बोथ ऑफ देम
एक्झिस्ट म्हणजे काय झालं, की एक्झिस्टन्स किंवा अस्तित्व हे दोघांसाठी सामान्य आहे ना. म्हणजे जे अस्तित्व आहे, ते जड सृष्टीच्या रूपाने प्रगट होतं किंवा चेतन सृष्टीच्या रूपाने देखील प्रगट होतं. सो एक्झिस्टन्स अपियर्स ॲज इनसेन्शियंट आणि एक्झिस्टन्स अपियर्स ॲज सेन्शियंट. आपण एक्झॅक्टली उलटं समजतो. आपण काय समजतो, की इनसेन्शियन्स किंवा इनसेन्शियंट वर्ल्ड एक्झिस्ट्स आणि सेन्शियंट वर्ल्ड अल्सो एक्झिस्ट्स. एक सेकंड हां. मला जरा इथे 1 सेकंदासाठी आय मे हॅव टू पॉज. सो आय एम गोइंग टू स्टॉप शेअर हिअर एंड देन पॉज फॉर अ सेकंड. ओके. सो थोड्याशा व्यत्ययानंतर आता आपण पुन्हा एकदा आलो इथे, की अर्जुना अशा अभेद दृष्टीने मला जो भजतो, त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे. समजा तशा प्रकारे आपण सगळ्या सृष्टीला अभेदाच्या दृष्टीने जर बघितलं, तर तशा प्रकारे जी व्यक्ती सृष्टीकडे बघते ना, त्याच्यामध्ये भगवंताचा प्रवेश आहे. विचार करून बघा थोडंसं. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये ही सगळी सृष्टी भगवंताचंच रूप आहे, असा भाव असेल, त्याच्या मनामध्ये भगवंताचा प्रवेश झालेला आहे, असं नाही म्हणता येणार का? असंच म्हणावं लागेल. जिकडे-तिकडे आपल्याला सृष्टी नाही दिसत आहे, फक्त भगवंत दिसतोय. म्हणजे काय आहे, की वी आर नॉट लुकिंग ॲट द एक्झिस्टन्स ऑफ 1, 2, 3, 4 डिफरंट थिंग्स. परंतु एक्झिस्टन्स इटसेल्फ, अस्तित्व जे आहे ते चेतन आणि जड वस्तू यांच्यामधनं प्रकारे सारख्या प्रकारे नाही, अस्तित्व सगळ्यांमधनंच प्रकट होतंय. सारख्या प्रकारे नाही होत जी जड सृष्टी आहे त्याच्यामधनं आपल्याला चैतन्य अनुभवायला येत नाही. परंतु जी चेतन सृष्टी आहे त्याच्यातनं चैतन्य अनुभवायला येतं. सो सेन्शियन्स इज एक्सप्रेस्ड थ्रू द लिव्हिंग वर्ल्ड आणि थ्रू द इनर्ट वर्ल्ड, थ्रू द नॉन लिव्हिंग वर्ल्ड, एक्झिस्टन्स सिम्पली अपिअर्स एज एक्झिस्टन्स. तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो बघा, की समजा अग्नी जो आहे ना, अग्नी जर लाकडातून प्रगट झाला, तर लाकडातून आपल्याला अग्नीची दाहकता म्हणजे त्याची गरमी आणि त्याच्यातनं निघणारा प्रकाश, ह्या दोन्ही गोष्टी दिसतील. बरोबर आहे? परंतु अग्नी समजा पाण्याशी संयुक्त झाला. अग्नी आणि पाणी जर एकत्र आले तर काय होईल? तर पाण्यातून अग्नीची जी दाहकता आहे ती प्रगट होऊ शकते. म्हणजे पाणी गरम होईल. त्याचा आपल्याला चटका बसेल. परंतु त्यातून जो प्रकाश हा जो अग्नीचा गुण आहे, तो प्रगट नाही होणार. विचार करा. याचा अर्थ काय आहे, की भगवंताचा जो गुण आहे, ज्याच्यामध्ये चेतन सृष्टी प्रगट होऊ शकते किंवा चेतना प्रगट होऊ शकते. चेतना प्रगट कशातनं होऊ शकते? तर लिव्हिंग वर्ल्डमधनं, जीवसृष्टीतून. म्हणजे आपल्या शरीरातून चैतन्य चेतनेच्या रूपाने प्रगट होऊ शकतं. आपल्या सगळ्यांमधून आपण सगळे चेतन आहोत, असं आपल्याला वाटतं ना. आपणही चेतन आहोत आणि इतर आपल्यासोबत जे लोक आहेत इथे ते सगळे चेतन आहेत, राइट? तर ही चेतना जी आहे ना, ही देहामधून किंवा सेन्शियंट वर्ल्डमधून प्रकट होते. प्रत्येक कुठल्याही देहामधनं म्हणजे आपल्या देहातनंही होते, प्राण्यांमधनंही होते, झाडांमधनंही होते. नाही का? चेतना तर प्रकट होते ना. लाईफ इज मॅनिफेस्टेड थ्रू मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फिश, amphibians, ट्रीज, प्लांट्स, मॅमल्स, रेप्टाइल्स, एव्हरीबडी. जे जीव आपल्याला दिसतात, लाईफ ॲक्चुअली अपिअर्स थ्रू ऑल ऑफ दीज. बरोबर आहे? परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा अस्तित्व तर सामान्य आहे ना. सो ऑल ऑफ अस एक्झिस्ट. So existence appears as you and me. Existence appears as trees. Existence appears as mountains and rivers and everything else. आपण काय म्हणतो की माउंटन एक्झिस्ट्स, रिव्हर एक्झिस्ट्स, आय एक्झिस्ट, यू एक्झिस्ट, द ट्री एक्झिस्ट्स, द फिश एक्झिस्ट. आपण उलटं बोलतो. समजायचं काय आपल्याला? आपल्याला हे समजायचं आहे की
एक्झिस्टन्स अपिअर्स ॲज ऑल ऑफ दीज थिंग्स. हे सामान्य आहे. अशा प्रकारे जो समजतो त्याला काय लक्षात येईल, की अरे एकच अस्तित्व ह्या सगळ्या रूपांनी नटून प्रगट झालेलं आहे. अशा प्रकारे जो विचार करतो त्याच्या मनामध्ये भगवंत येतो. त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे. म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग, याबद्दल काही एक शंका नसून याला खंडही नाहीये. म्हणजे ह्याच्याबद्दल शंका पण असायला नको. अशा प्रकारे समजा एखादी व्यक्ती समजलेली असेल, तर त्याच्या अशा समजुतीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची शंका नसेल आणि कुठल्याही प्रकारचा खंड नसेल. म्हणजे इट इज निरंतर. इट्स ऑल्वेज देअर. I have understood that existence is manifesting itself as all of these things. And existence is the fundamental property of Ishwar. Existence is also the fundamental property of my own being. मला माझ्या अस्तित्वाबद्दल न शंका असते ना माझं अस्तित्व कधी नष्ट होऊ शकतं. मी आहे किंवा नाही आहे याच्याबद्दल तर आपल्या मनामध्ये कधी काही शंका असायलाच नको. कधीच नसते. आपण आजपर्यंत कधीच असं कोणालाच विचारलेलं नाही, की बघा की मी आहे किंवा नाही आहे. अहा, मी असण्याचं मला काही प्रूफ नकोय कोणाकडनं. आय एक्झिस्ट आणि आय नो आय एक्झिस्ट आणि इट इज सेल्फ एव्हिडंट. देअर इज नो नीड फॉर एनी प्रूफ ऑफ दॅट. बरोबर आहे? शिवाय याचं आचरण करीत असता याला थोडा जरी व्यत्यय आला, तरी त्यापासून चांगलंच फळ प्राप्त होतं. हे तुला 6व्या अध्यायात 40व्या श्लोकात मी सांगितलंच आहे. तेव्हा काय सांगितलं होतं, की समजा तू हे करत राहिला प्रयत्नपूर्वक आणि मध्येच समजा तू मेला, तरी सुद्धा पुढच्या जन्मी तुला चांगला जन्म मिळेल ना. शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टोभिजायते. आहे ना? त्यामुळे तुम्हाला चांगल्या कुळामध्ये जन्म येईल आणि तुम्हाला तिथे साधना पुन्हा एकदा पुढे चालवण्याची संधी मिळेल. म्हणजे आत्ता केलेलं जे कार्य आहे किंवा आत्ता जे काही प्रयत्न आपण केलेले आहेत, ते प्रयत्न वाया जाणार नाहीयेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं ठीक आहे? तेच माझं ऐक्य कसं आहे, हे समजण्याबद्दल मनात ध्वनी म्हणजे काय इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक, हे मी सांगतो. तरी अर्जुना, ह्या सर्व जगाला मीच जन्म देणार आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे. सो एक्झिस्टन्स इटसेल्फ इज गोइंग टू अपीअर ॲज डिफरंट थिंग्स. म्हणजे भगवंताचं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्वातूनच ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी अस्तित्वात येतात. ठीक आहे? लाटांच्या अनेक परंपरेचा जन्म अर्जुना पाण्यातच होतो आणि त्या लाटांना आश्रय पाणीच असतं आणि त्यांचं असणं पाण्यावरच अवलंबून आहे. समुद्रामध्ये ज्या लाटा असतात ना, त्या लाटा पाण्यापासूनच तयार होतात. त्या पाण्यावरच त्या लाटांचं अस्तित्व अवलंबून असतं आणि त्यांचा आधार किंवा आश्रय पाणीच असतं. इट्स ऑल वॉटर आफ्टर ऑल. इट इज ओन्ली अपिअरिंग एज वेव्हज, राइट? आपलं लक्ष लाटांवर असतं, त्यामुळे आपण त्याला लाटा म्हणतो, पण असतं ते पाणीच. त्याचप्रमाणे आपण सृष्टीमधल्या अनेक गोष्टींना अनेक नावं देतो, परंतु असतो तो भगवंतच. ईशावास्यमिदं सर्वं. अशा प्रकारे जर आपली दृष्टी असली, अशा प्रकारे जर आपली भावना असली, तर भगवंताचा आपल्या मनामध्ये प्रवेश झालेला आहे असं समजायला हरकत नाही. याप्रमाणे पहा, सर्व स्थिती त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे, त्याप्रमाणे माझ्याशिवाय या सर्व विश्वामध्ये दुसरं काहीच नाहीये. हेच सांगितलं तुम्हाला मी आत्ता. म्हणजे ह्याच्यानंतरची जी ओवी होती त्याच्यामधला जो भाव होता तो आपोआप प्रकट झाला ना, याच्या आधीच्या ओवीच्या अर्थामध्ये, नाही का? ह्याप्रमाणे मी व्यापक आहे, असं समजून ते मला वाटेल तेथे भजतात. म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. आपल्या संस्कृतीमध्ये आपण अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं सुद्धा भजन करतो. छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये देखील देव आहे असं मानतो आणि त्याचं भजन करतो. आणि फक्त दगडामध्येच देव नाहीये, परंतु प्राणीमात्रांमध्ये सुद्धा देव आहे. आपल्या इथे गाय झाली काय किंवा हनुमंताचं रूप म्हणजे माकड झालं काय किंवा गणपतीचं रूप म्हणजे हत्ती झाला काय, आपण या सगळ्यांमध्ये देव आहे असं बघतो आणि सगळ्यांना आपण पूज्य मानतो, नाही का? परंतु ते त्यांचं भजन खरोखरच्या प्रगट अशा प्रेमभावनेने केलेलं असतं.
त्यांचं हे जे सगळं भजन आहे म्हणजे द रेव्हरन्स वी हॅव फॉर दिस होल वर्ल्ड खरोखरच्या प्रगट अशा प्रेमभावनेने केलं असतं. देअर लव्ह फॉर द एंटायर क्रिएशन इज ट्रू. ते खरोखरीचा प्रेमभाव असतो. आता मी पण हे उदाहरण पुष्कळ देतो. समजा मी तुम्हाला म्हटलं किंवा तुमच्यापैकी कोणालाही म्हटलं, की आय लव्ह यू. तर त्याच्यामध्ये जर खरा भाव नसेल माझा, इफ दोज वर्ड्स कॅरी नो मीनिंग, तर मग तुम्ही मला जोडे माराल. परंतु जर त्याच्यामागे भावना खरी असली, तर मग तुम्ही मला आलिंगन द्याल. असं होईल ना? ते कसे भजतात? हां, तर वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वागतो, तसे देशकाळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत. आता ह्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू आपण. दिस इज अ बिट मोर कॉम्प्लिकेटेड. मच मोर सटल, राइट? वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वागतो. वारा जेव्हा आकाशात असतो, तेव्हा वारा आकाशापेक्षा वेगळा आहे असं आपल्याला वाटतं का? आकाशामध्ये जेव्हा हालचाल उत्पन्न होते, तेव्हा आपण त्याला वायू म्हणतो. जर काही हालचाल नसली, तर हवा असते, परंतु आपल्याला ती जाणवणार नाही. व्हेन द weather is still or if there is no wind speed, in that wind speed you will basically feel nothing. तुम्हाला वारा आहे असं जाणवणारच नाही. वायू कशामुळे सिद्ध होतो? वायू सिद्ध होतो जेव्हा त्याचा आपल्याला स्पर्श होतो तेव्हा. जेव्हा वारं व्हायला लागतं तेव्हा आपल्या त्वचेवर त्याचा स्पर्श जाणवतो ना, तेव्हाच तर आपण म्हणू की वायू आहे. तर वायू जो आहे तो आकाशामध्येच राहतो. आकाश रूप होऊनच राहतो. तसं देश, काळ, वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत असं समजून ते वागतात. म्हणजे काय आहे, की आपल्याला समजा कळलं, की देश, काळ, वस्तू. देश, काळ, वर्तमान. वर्तमान म्हणजे काय? वर्तमान म्हणजे प्रेझेंट, राइट? दुसरे कुठले काळ आहेत? एक भूतकाळ आहे आणि एक भविष्यकाळ आहे. हे तिन्ही काळ. हं. त्यानंतर देश, सगळे देश, हे सगळे त्याच्यातच अस्तित्वात आहेत. आता तुम्ही आपलं स्वतःचं उदाहरण जर घेतलं, तर तुम्ही बघा ना कसं आहे ते. जसं आता समजा आत्ता आपण अमेरिकेत आहोत किंवा काही लोक आपल्यापैकी अमेरिकेत आहेत, राइट? आपण अमेरिकेत आहोत असं आपण म्हणतो, पण खरं काय माहिती आहे का, की अमेरिकेचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये येतोय. आपलं शरीर अमेरिकेत आहे, परंतु अमेरिकेचा जो अनुभव आहे, तो आपल्या आत आपल्याला अनुभवायला येतोय. जे लोक भारतात आहेत, त्यांना भारताचा अनुभव त्यांच्या आतमध्ये येतोय. त्यांचं शरीर भारतात आहे, परंतु भारताचा अनुभव त्यांना त्यांच्या आत होतोय. तर हे सगळेच्या सगळे अनुभव जे असतात ना, ते आपल्याला आपल्या आतमध्ये होतात. म्हणजे देश बाहेर जरी असला असं वाटत असलं, तरी त्या देशाचा अनुभव आपल्याला आपल्या आतमध्ये होत असतो. म्हणजे काय की आपल्यामधून देश, आपल्यामधून काळ हे सगळे उत्पन्न होतात. काळाची उत्पत्ती स्मृतीमुळे होते. याच्याबद्दल आपण याच्या आधी केलेलं आहे चिंतन, की जर स्मृती नसेल तर काळाची उत्पत्ती होत नाही. टाईम विल मॅनिफेस्ट इटसेल्फ ओन्ली इफ देअर इज मेमरी. इफ देअर इज नो मेमरी, टाईम डज नॉट मॅनिफेस्ट इटसेल्फ. सकाळी उठल्यानंतर आपण किती वेळ झोपलो होतो हे आपल्याला कळत नाही. किंवा सकाळी काय दुपारी सुद्धा जरी झोपलो आपण, इफ वी टेक अ नॅप, असं वाटतं की अरे आपण 10च मिनिट झोपलो होतो. पण आपण तास, दीड तास झोपलेलो असतो. याचा अर्थ काय आहे, की झोपेमध्ये काळाचा अनुभव नाहीसा होतो. कारण की झोपेमध्ये आपली स्मृती नाहीशी होते. जेव्हा स्मृती नाहीशी होते, तेव्हा काळाचा अनुभव येत नाही. तर काळ हा स्मृतीवर, काळ हा मनावर, काळ हा माझ्यावर अवलंबून आहे. मी काळात नाहीये. काळ माझ्यात आहे. हे जर लक्षात आलं, तर देश, काळ ह्याच्या पलीकडे मी आहे हे आपल्याला कळतं आणि अशा जाणिवेमध्ये राहणारा जो आहे, तो भगवत स्वरूपच आहे. त्याच्या वागण्यातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या मनातल्या विचारांमधून देखील कुठल्याही प्रकारचा द्वैतभाव, कुठल्याही प्रकारचा द्वेषभाव आपल्याला प्रगट झालेला दिसूच नाही शकणार. असं आहे. अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत, ते मी जो जगद्रूप त्या मला अंतःकरणात साठवून त्रैलोक्यात सुखाने व्यवहार करत असतात. अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे, दोज हू अंडरस्टँड themselves and me in this manner, ते ऑल दोज पीपल मी जो जगद्रूप म्हणजे जगत जे माझं रूप आहे ते आय अपिअर एज द वर्ल्ड. माझं रूप जे आहे ते म्हणजे जगत.
मी जो जगत रूप, आय एम मॅनिफेस्टिंग मायसेल्फ ॲज द वर्ल्ड, माय मॅनिफेस्टेशन ॲज द वर्ल्ड, त्या मला अंतःकरणात साठवून अशा जगदरूप मला ते अंतःकरणात साठवतात. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये समजा आपण ईश्वराला साठवलं, तर हा जो श्लोक आहे किंवा ही जी ओवी आहे ही सिद्ध होईल आणि त्रैलोक्यात सुखाने व्यवहार करीत असतात. त्रैलोक्यात म्हणजे आपण 3 लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यूलोक आणि नर्क असे पाहिले किंवा पाताळ व्हॉटएव्हर, किंवा मग 3 लोक म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती हे 3 लोक. असे पण 3 लोक आपण म्हणू शकतो किंवा 3 काळ म्हणू शकतो, की भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. हे सगळे जे लोक आहेत, 3 प्रकारच्या अवस्था, याच्यामध्ये ते सुखाने व्यवहार करतात. आपल्याला जर जगत हे संपूर्णपणे ईश्वराचं प्रगटीकरण आहे, हे कळलं, त्याच्याबद्दल आपल्या मनातली पूर्णपणे आसक्ती गेली, तर आपल्या मनामधून दुःखाची संपूर्ण निवृत्ती होईल ना आणि सुखाची तिथे प्रतिष्ठापना होईल. अद्वैतामधली जी ज्या अद्वैतामधल्या 7 पायऱ्यांपैकी ज्या शेवटच्या 2 पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये शेवटून दुसरी पायरी काय आहे? आत्यंतिक दुःख निवृत्ती. म्हणजे दुःखापासून संपूर्णपणे निवृत्ती आणि शेवटी निरंकुशात तृप्ती. म्हणजे सॅटिस्फॅक्शन और ब्लिस और पीस विदाउट एनी अंकुश, विदाउट एनी हिंड्रन्स, निरंकुशात तृप्ती. तर हे व्हायला पाहिजे. तर हे ज्ञानामुळे होऊ शकतं. जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असं समजावं. हा माझा भक्तियोग आहे असं निश्चित समज. तुला जो जो प्राणी दिसतो आहे, तो तो प्राणी म्हणजे माझंच प्रगटीकरण आहे. असं जर मी समजलो, असं जर तुमच्या आमच्यासारखा माणूस समजला, तर किती चांगलं होईल. अशा प्रकारे आपण राहायला पाहिजे असं भगवान सांगतात आपल्याला. या अध्यायामध्ये आपल्याला ज्या ज्या सगळ्या विभूती आहेत ह्या जगामध्ये भगवंताच्या, त्या सगळ्या विभूती समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे भगवान. सो एनी कॉमेंट्स और क्वेश्चन्स अबाउट दिस, या श्लोकाबद्दल? हर्षद, गो अहेड प्लीज. अनम्यूट. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. दादा आत्ता एक थोडंसं चिंतन केलं, की आपण काय? आहोत किंवा आपण भारतात आहोत, अमेरिकेत आहोत किंवा हा हा. आनंदात आहोत, दुःखात आहोत, सुखात आहोत. या सगळ्याची जाणीव ही आपल्याला आपल्या जाणीवेमुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर करेक्ट. तसं जर आपण बघितलं म्हणजे मला एक सहज प्रश्न पडला, की अतिशय तान्हं बाळ जे असतं किंवा छोटं बाळ असतं, त्याला समजच नसते. बरोबर आहे. तर तर त्याला काहीच कळणार नाही ना, म्हणजे ते अमेरिकेत आहे, भारतात आहे का अजून कुठे एक्झॅक्टली. आहे? एक्झॅक्टली, यू आर राईट, ॲब्सोल्युटली राईट. प्रश्नच नाही. तर बरं. मग ती अवस्था म्हणजे ती अवस्था आणि आपण जे म्हणतोय, की सगळ्यापासून अ, निवृत्त किंवा मुक्त व्हायचं, ती ती त्या प्रकारची अवस्था असणार का त्या केसमध्ये? तर ते जे बाळ असतं ना, तो हां, वेगळेपणाच्या भूमिकेत अजूनपर्यंत आलेला नाही. ओके. त्याच्यामुळे त्याला हे जाणीवच होत नाही. ही कॅनॉट इव्हन फिगर आउट की आपण अमेरिकेत आहोत किंवा त्याला माहितीच नाही ना, हा भेदच नाही त्याच्या मनामध्ये. आपण जसे-जसे मोठे होतो ना, तशी-तशी आपली वेगळेपणाची भावना जास्त दृढ होत जाते. सो ॲज वी ग्रो ओल्डर, वी बिकम मोर अँड मोर डम रादर दॅन बिकमिंग मोर अँड मोर स्मार्ट असं होतं. जेव्हा आपण स्वतःच्या वेगळेपणाच्या भावनेत नसतो, तेव्हा आपण नेहमी आनंदात असतो. तेव्हा आपण संपूर्णपणे निसर्गाच्या नियमांप्रमाणे चालतो. आपलं शरीर देखील निसर्गाच्या नियमांप्रमाणे चालतं. छोटं बाळ जे असतं ना, त्याला तुम्ही यू कॅनॉट ओव्हर फीड इट. यू कॅनॉट स्टफ इट. ते छोटं बाळ जे असेल ते सगळं थुंकून देईल. जर भूक नसेल तर खाणार नाही. ओके. त्याला जेव्हा त्याची चड्डी ओली झाली, की मग ते आईच्या नावाने ओरडा-आरडा करेल. नाहीतर भूक लागली तर करेल, नाहीतर झोप लागली तर करेल. या 3 पैकी एक्झॅक्टली काय होतंय हे तिच्या आईला कळतं बरोबर. तेवढ्याचसाठी फक्त ते बाळ रडतं. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच नसतं आणि थोडं-थोडं जरा मोठं झालं आणि त्याला जेव्हा असं लक्षात यायला लागतं, की समजा त्या मुलाचं नाव काहीतरी असेल, की गोविंदा. तर
हे शरीर म्हणजे गोविंदा असं त्याला म्हटलं जातं, सगळेजण म्हणतात. त्यामुळे हे शरीर म्हणजे गोविंदा आहे. पण ते शरीर म्हणजे मी आहे अशी भावना नसते. त्यामुळे समजा त्याला भूक लागली, तर तो आईला सांगतो, की "आई, गोविंदाला भूक लागली आहे." मला भूक लागली असं नाही म्हणत. इनिशियली तो म्हणतो, की गोविंदाला भूक लागली आहे. असं होतं. त्यामुळे ती वेगळेपणाची भावना अजून प्रस्थापित नाही झालेली आहे. तर ती न होणं किंवा ती होऊ न देणं, हे खऱ्या संताचं लक्षण आहे. आपली ही जी वेगळेपणाची भावना आहे ना, ती वेगळेपणाची भावना आपला घात करते ना. त्याच्यामध्ये मग कर्ताभाव वगैरे निर्माण होतो. त्याच्यामध्ये उपाधी निर्माण होतात. आणि मग समजा आपल्याला कोणी काही मान दिला नाही, तर आपल्याला असं वाटतं, की ह्यांनी आपल्याला मान नाही दिला. हां? कोणी समजा आपली निंदा केली, तर आपल्याला दुःख होतं. स्तुती केली, तर सुख होतं. आपण हुरळून जातो. अशा प्रकारच्या गोष्टी होतात. नाही ना, ते आपण हात वर केलाय? तुला काही विचारायचं आहे? गो अहेड. हां, नाही, बोला. मला काय विचारायचंय, की म्हणजे मी एक उदाहरण म्हणून किंवा एक्झाम्पल देते, की समजा कोणी समोर आहे, "तू हे कर, तू ते कर, असंच करू नको." व्हॉटएव्हर असं सांगतात. त्यावेळेला आपल्याला ते आवडत पण नसतं, की "अरे, अशी काय सांगते?" पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला जर आपण देवाचंच रूप मानलं, इनफॅक्ट मला आवडलं नाहीये, ती मैत्रीण समजा काय माझी बोलली असेल तर. मग अशा परिस्थितीत शक्य नाही ना ते. त्याच्याबद्दल काय वाटतं? आता पहा, की समजा आपल्याला कोणी एखादी गोष्ट करायला सांगितली. मैत्रिणीने म्हणा, मित्रांनी म्हणा, आणखीनही कोणी, आपल्या नातेवाईकांनी. तर तुम्हाला जर ती करता येणं शक्य असेल, तर करायला काहीच हरकत नाही आहे. परंतु जर करता येणं शक्य नसेल, तर मग देन यू हॅव टू से, की "नाही बा, सॉरी, नाही पॉसिबल आहे ते." आपल्याला नाही म्हणता पण यायला पाहिजे आणि नाही ऐकता पण यायला पाहिजे, नाही का? कारण की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तर आपण नाही करू शकत ना. तर समजा अनरिझनेबल असतील गोष्टी, तर आपल्याला त्या मी नाही करत बा, असं सांगता येणं शक्य असलं पाहिजे. ते जर नसलं, तर मग काय देन यू विल बिकम अ डोअर मॅट ना. तसंही नको व्हायला. आणि नॉट कारण बिकॉज हां. भगवंताला पण नाही बोलायची आपली ताकद पाहिजे असं का? तर त्याला नाही, जर मी नाही. भगवंत भगवंताला समजलं म्हणजे काय, की पहा आपल्यासमोर जे चॅलेंजेस येतात ना पुष्कळदा, म्हणजे जसं आता समबडी इज आस्किंग यू टू डू समथिंग व्हिच यू आर नॉट एबल टू डू. तर तर आपण युअर क्वेश्चन वॉज द वे आय अंडरस्टँड इज की समजा असा असा प्रसंग आला, तर आपण असं म्हणायचं का, की समोरची व्यक्ती आपल्याला जे करायला सांगते आहे, ती भगवंताचीच अ, म्हणजे मूर्ती आहे आणि भगवंतच आपल्याला तिच्यामार्फत काहीतरी करायला सांगतो आहे, तर आपण नाही कसं म्हणायचं? हं, दिस इज द हं. क्वेशन, राइट? येस, येस, डिड आय येस. अंडरस्टँड द क्वेशन करेक्टली? येस, यू डिड. हां, हां. तर त्याच्यामध्ये कसं आहे पहा, की चॅलेंजेस तर आपल्या जीवनामध्ये येणारच आहेत. आपण भगवंताला नाही म्हणतोय असं काही नाही. कधी-कधी काय होतं, की म्हणजे ती व्यक्ती तर काही भगवंताचं रूप आहे आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे करण्यासाठी म्हणून ते करायला सांगते वगैरे असं नसतं. कधी-कधी अशी गोष्ट करायला सांगितली जाते, की जी आउट ऑफ काय म्हणता येईल, की व्हेंजन्स किंवा असंही होऊ शकतं ना, की नॉट विथ अ गुड इंटेन्शन असं पण होऊ शकतं पुष्कळदा. तर ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला त्याचा विवेक करता येणं आवश्यक आहे. आणि जे रिझनेबल आहे ते आपण करायला काहीच हरकत नाही. आपण काय-काय करू शकतो हे सुद्धा क्लिअर पाहिजे आणि हे आपण एक्स्पेक्टेशन लोकांना पण क्लिअर करून द्यायला पाहिजे, की हे आपल्याच्याने होऊ शकतं, हे आपल्याच्याने नाही होऊ शकत. याच्यामध्ये समजा ते जमत असेल तर आपण करायला तयार आहे. ह्याच्यामध्ये समजा नसेल जमत तर करायला आपण नाही करू शकत. म्हणजे करायची इच्छा जरी असली तरी सुद्धा नाही करू शकत. समजा एखाद्या मैत्रिणीने तुला काहीतरी म्हटलं, की मला हे तू करून दे. तर तिला हे सांगणं म्हणजे युअर प्रायोरिटीज यू हॅव टू डिसाईड ना, की हे तू करू शकते किंवा नाही करू शकत. तुझी काय कर्तव्य आहेत ओव्हरऑल. मग त्याच्यामध्ये विल यू हॅव इनफ बँडविड्थ ऑर रिसोर्सेस टू गेट दॅट डन. तर शक्य असेल तर जरूर करा, नसेल तर नका करू. आता कसं की ह्या कार्यक्रमामध्ये असा प्रसंग आला, की आय हॅड टू गो अँड अटेंड टू समथिंग व्हिच वॉज अनस्केड्यूल्ड. म्हणजे जे थोड्या वेळाने होणार होतं ते आत्ताच घडलं आणि त्याच्यासाठी मलाच जाणं भाग होतं. पण ठीक आहे, तेवढ्या वेळापुरतं म्हणजे आता आय हॅव टू टेल यू नो, की अनफॉर्च्युनेटली मला ह्याच्या पुढचे इतके मिनिटं इथे राहता येणार नाही. आणि माझ्यासाठी चांगली गोष्ट ही आहे, की तुम्ही सगळ्यांनी ते समजून घेतलं आणि इतक्या वेळ माझी वाट पण बघितली. त्यामुळे ते काम करत असताना मी त्या कामाकडे लक्ष दिलं, ते काम करून घेतलं पूर्ण आणि मग त्यात मला जे ॲडजस्टमेंट करता येणं शक्य होतं किंवा करावं लागलं ते मी केलं आणि मग त्या माणसाची बोळवण केली मी
आणि मग इथे परत आलो. तर ती गोष्ट घडली, झाली, संपली ती संपली. परंतु माझा इथला वेळ गेला किंवा मला हे करता आलं नाही म्हणून समजा माझं चित्त विचलित झालं असतं, तर मग ह्याच्यानंतरचा कार्यक्रम जो इतक्या शांतपणे होतोय तो नसता झाला. हाऊ कॅन यू डू दिस? यू कॅन डू दिस ओन्ली इफ यू लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट ॲट एनी गिव्हन टाईम. सो ठीक आहे, आता मला तुम्हाला हे सांगणं भाग होतं, की सॉरी मला इथनं आता निघून जाणं भाग आहे. त्यामुळे मी निघून गेलो. ते काम केलं. ते काम संपल्यानंतर मग मी इथे परत आलो. मग मी ते विसरून गेलो किंवा मला तुम्हाला सॉरी म्हणावं लागलं होतं आणि त्याच्यामुळे जर मी अपसेट झालो असतो, तर मग त्याच्या पुढचा कार्यक्रम बिघडला असता. असंही होऊ शकतं ना? म्हणजे काय आहे, की तुम्ही नाही म्हटलं, नाही म्हणता आलं. नाही म्हणताना सुद्धा तुमचं चित्त विचलित नव्हतं झालं. तिथे गेल्यानंतर ते काम केलं तेव्हा ठीक आहे, तेव्हा तेवढं काम केलं. त्याच्यामध्ये लक्ष होतं केंद्रित आपलं. ते जितक्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर केलं आपण. ते लवकर झालं. त्याच्यानंतर आपण इथे आलो. तो विषय गेला पूर्ण मनामधनं. आता हा कार्यक्रम शांतपणे सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत ते आपण शिकायचा प्रयत्न करतोय. आता हे झाल्यानंतर ह्याच्या पलीकडे पण माझी एक मीटिंग आहे पुन्हा. त्याच्यामध्ये गेल्यानंतर मग ती मीटिंग त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करू. इथलं लक्ष चाललं जाईल असं होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इफ यू रिमेन इन द प्रेझेंट मोमेंट एट ऑल टाइम्स ना, त्याच्यामध्ये मग तुम्हाला ते तेव्हाच्या तेव्हा प्रायोरिटाईज पण करता येतं आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडकत पण नाही. म्हणजे हीच अवस्था अर्जुनाची पण आहे ना किंवा होती ना, की आत्ता मी ह्या क्षणी योद्धा आहे आणि मला आत्ता या क्षणी धर्मयुद्ध करायचं तर मी काय करायला पाहिजे? मग त्याच्यामध्ये जर मी माझ्या स्मृतींमध्ये किंवा माझ्या पास्ट कंडिशनिंगमध्ये अडकलो आणि मग मी विचार केला, की अरे, हे तर माझेच गुरु आहेत, हेच तर माझ्याच वडिलांचे काका आहेत, मी ह्यांना कसं मारू? तर ही जी आपली वर्तमानात न राहण्याची प्रवृत्ती आहे ना आपल्या मनाची, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आणि समजा अशी परिस्थिती आली, तर तेव्हा आपण त्या क्षणी विचार करून सांगता यायला पाहिजे आपल्याला, की नाही आता हे नाहीये शक्य. म्हणजे ठीक आहे, आपण आहात भगवंताच्या मूर्ती, परंतु भगवंता मला हे शक्य नाही. हां, सॉरी भगवंताला नाही कसं म्हणायचं? आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे तुला कळेल. जेव्हा प्रत्यक्ष विष्णू म्हणजे बालाजी, नारायण, तो गेला पंढरपूरला. त्यांनी असं ऐकलं होतं, की माझा असा एक भक्त आहे, त्याचं नाव आहे पुंडलिक. तो फार त्याच्या आई सेवा करतो. तर मी त्याचं दर्शन घ्यायला जातो. असं म्हणून तो त्याचं दर्शन घ्यायला गेला. तर तेव्हा तो आपल्या आई सेवा करण्यामध्ये व्यस्त होता. तर त्यांनी काय केलं? त्यांनी म्हटलं, की "भगवंता, तू आलाय चांगली गोष्ट आहे. मी तुला येऊन अटेंड करतो. पण आत्ता मी माझ्या आई सेवेमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मला तुला भेटायला जमणार नाहीये. त्यामुळे तू एक काम कर, थोडा वेळ तू अं, उभा राहा." आणि तुला उभं राहण्यासाठी मी वीट मागे फेकली, त्याच्याकडे न बघता. अशी गोष्ट मी ऐकलेली आहे. आणि त्या विटेवर तो उभा आहे. तर विटेवर ठेवला म्हणून वीट ठेवला, विठेला, विठ्ठला असं त्याचं नाव विठ्ठला पडलेलं आहे. म्हणजे भगवंताचं दर्शन जरी आपल्या समोर आलं, तरी सुद्धा ते दर्शन मला आत्ता नको आहे, कारण की मी आत्ता जी माझी प्रायोरिटी त्याच्यामध्ये मी व्यस्त आहे आणि मला ते नसलं तरी चालेल. म्हणजे भगवंताला सुद्धा नाही म्हणण्याची हिंमत आहे, कारण की जे मी करतोय ते जास्त महत्त्वाचं आहे, हे मला कळलेलं आहे. ठीक आहे ना? आता आपला हा जो गीतेचा कार्यक्रम आहे, हा तर व्हॉलंटरी आहे. तर समजा दुसरं एखादं जे महत्त्वाचं काम आहे, की जे त्याला पुढे ढकलता येणं शक्यच नाहीये. तर ते तर तेव्हा करावं लागलं, तेव्हा केलं. ठीक आहे, इट्स ओके. आणि तरी तुमच्यासारखे सगळे लोक इथे थांबलात इतक्या वेळेपर्यंत. ह्याच्याबद्दल भगवंताचीच कृपा आहे असं म्हणायला पाहिजे, नाही का? काही क्लॅरिटी वाटतेय का? आपण जो प्रश्न विचारला होता त्याच्याबद्दल? नैनाताई? खूप खूपच. खूपच? मस्त, मस्त. छान. मस्त. ओके. छान, ठीक आहे. छान, छान. आज आपण इथेच थांबूया. हां, कारण की आपली वेळ पण होऊन गेलेली आहे आणि मध्ये आपला अर्धा तास गेला, तर ते आता भगवंताची इच्छा. ठीक आहे? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार.